हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू अवर स्कॉलरशिप इंग्लिश क्लास. मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमधील खूप महत्त्वाचे प्रश्न आणि काही सोप्या ट्रिक शिकणार आहोत, जे स्कॉलरशिप परीक्षेत नक्की उपयोगी पडणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मिनिटात एक नवा गुण दडलेला आहे. लक्ष देऊन पाहिलात तर इंग्लिश विषय खूप सोपा आणि गुण मिळवून देणारा वाटेल. त्यामुळे कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तर आज आपण युनिट 2 मधील घटक 3 correlating वर्ड्स विथ पिक्चर, ऍक्शन वर्ड्स अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स आपण पाहणार आहोत. ऍक्शन वर्ड म्हणजे काय? तर ऍक्शन वर्ड म्हणजे त्याला आपण क्रियापद म्हणतो, वर्ब. आणि डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे वर्णन करणारा शब्द, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऍडजेक्टिव्ह बोलतो, म्हणजेच मराठीमध्ये पाहिल्यास विशेषण. खूप सोपा घटक आहे, फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि सर्व प्रश्न समजून घ्या. या उपघटकावरील प्रश्नांमध्ये एखादे चित्र दिलेले असते, त्यातील कृतीदर्शक म्हणजेच ऍक्शन वर्ड्स किंवा वर्णनात्मक शब्द, डिस्क्रायबिंग वर्ड्स ओळखायचे ज्ञान आवश्यक असते. तर आपण यामध्ये ऍक्शन वर्ड किंवा व्हर्ब हे पाहणार आहोत आणि डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच ऍडजेक्टिव्ह हे सुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहूया काय दिलेलं आहे. सुरुवातीला आपण पाहणार आहोत ऍक्शन वर्ड्स म्हणजे इट, ड्रिंक, सीट, स्टँड. मग तुम्ही ऍक्शन वर्ड अभ्यासताना इयत्ता 1ली पासून ते 4थी पर्यंत जे पुस्तक राहते आपले पाठ्यपुस्तक, त्या पाठ्यपुस्तकामध्ये सगळे ऍक्शन वर्ड लिहून घ्यायचे, वर्ब लिहून घ्यायचे, जेणेकरून परीक्षेत कुठलाही शब्द आला तर तुमच्या चुका होणार नाही. पुढे पाहू. प्ले म्हणजे खेळणे, वॉक, रन, जम्प म्हणजे आपण कृतीयुक्त शब्द पाहिजे, आपल्याला ऍक्शन वर्ड पाहिजे आहेत. पुढला शब्द पहा. पुढला शब्द आहे स्विम म्हणजे पोहणे, डान्स, रीड आणि राईट. पुढला ऍक्शन वर्ड आहे कम म्हणजे येणे, गो जाणे, ओपन, शट मीन्स बंद करणे, हाईड मीन्स लपणे, स्लीप झोपणे, बेंड वाकणे, स्माइल स्मित करणे. पुढे पहा. लाफ हसणे, क्राय, विप म्हणजे रडणे आणि थ्रो म्हणजे फेकणे, त्याचप्रमाणे कॅच, असे बरेच सारे ऍक्शन वर्ड आपल्या पुस्तकात, पाठ्यपुस्तकात दिलेले असतात. एक दिवस काय करायचं, ते पूर्ण पाठ्यपुस्तक पाहून घ्यायचं आणि त्यामध्ये सर्व ऍक्शन वर्ड लिहून घ्यायचे आणि पाठांतर करून घ्यायचे. जर त्यातले काही अर्थ समजले नाही तर आपल्या सरांना विचारायचे. पुढे पाहू काय दिलेलं आहे पुस्तकामध्ये. पुस्तकामध्ये दिलेलं आहे नाम अथवा सर्वनामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला डिस्क्रायबिंग वर्ड किंवा ऍडजेक्टिव्ह म्हणतात. ऍडजेक्टिव्हला आपण मराठीमध्ये विशेषण म्हणतो. त्यामध्ये बोल्ड गर्ल म्हणजे धीट मुलगी, हे धीट हे झालं आपलं विशेषण, म्हणजेच त्याला आपण म्हणू डिस्क्रायबिंग वर्ड. स्ट्रॉंग मॅन, लार्ज ग्राउंड, व्हाईट शर्ट हे जे अधोरेखित केलेले आहे, अंडरलाईन केलेले आहे, हे सर्वच्या सर्व डिस्क्रायबिंग वर्ड आहे, म्हणजेच विशेषण आहे. आता आपण सुरुवातीला काही सॅम्पल क्वेश्चन पाहूया. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर एलिफंट. एलिफंट साठी डिस्क्रायबिंग वर्ड कोणता हे आपल्याला पाहिजे आहे. या प्रश्न सोडवताना हे मराठीमध्ये वाचायचं नाही. जर नाहीच समजलं तर तेव्हा वाचायचं, कारण परीक्षेमध्ये मराठीत दिलेलं नसते. त्यामुळे सर्व प्रश्न इंग्रजीमध्ये समजून घ्यायचा. फक्त या प्रश्न प्रकारात डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच ऍक्शन वर्ड का ऍडजेक्टिव्ह हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. या एलिफंट साठी कोणता ऍडजेक्टिव्ह आपण वापरू शकतो? स्मॉल आहे का तो? मुळीच नाही. थिन म्हणजे बारीक आहे का? तर नाही. बिग मोठा आहे का तो? तर तो मोठा आहे. त्यामुळे आपण कोणतं डिस्क्रायबिंग वर्ड वापरू? तर बिग. खूप सोपे प्रश्न असतात, फक्त आपल्याला समजून घ्यायचे असतात. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे ऍडजेक्टिव्ह शोधायचा आहे. हे पिक्चर दिलेलं आहे. या पिक्चर मध्ये टी इज रिकामी जागा ब्लँक दिलेला आहे. टी कसा आहे? चहा कसा आहे? तर चहा कोल्ड थंड आहे. बिटर म्हणजे कडू, जे शब्द माहित नाही ते लिहून घ्यायचे. तर बिटर मीन्स कडू. कूल मीन्स सुद्धा थंड. आणि हॉट मीन्स गरम. तर या इथल्या वाफेवरून सुद्धा आपण ओळखू शकतो की चहा गरम आहे आणि तसा सुद्धा चहा गरम राहतो. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न काय दिलेला आहे? चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड. इथे ऍक्शन वर्ड पाहायचा आहे तुम्हाला, म्हणजे वर्ब पाहायचा आहे. रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर. या पिक्चरशी संबंधित आपल्याला ऍक्शन वर्ड ओळखायचा आहे. तर हा मुलगा डान्सिंग करत आहे का? स्विमिंग करत आहे? वॉकिंग करत आहे का? इटिंग करत आहे? तर पिक्चर पाहिल्या पाहिल्या लक्षात येते की हा मुलगा पोहत आहे, म्हणजेच तो स्विमिंग करत आहे. पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4.
हा खूप सोपे प्रश्न असतात. फक्त समजून घ्यायचं आणि काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा. आयडेंटिफाय द पिक्चर रिलेटेड टू द वर्ड कोल्ड. कोल्डशी रिलेटेड खालीलपैकी कोणतं पिक्चर आहे हे पाहायचं आहे. तर हे आईस्क्रीमच काय आहे? कोल्ड आहे, थंड आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तरीही पूर्ण पर्याय पाहून घ्यायचे. हा क्रिसमस ट्री आहे, टी आहे, आपला हॉट राहते आणि हा सन आहे. त्यामुळे थंड काय यापैकी? तर थंड आईस्क्रीम आहे. प्रश्न क्रमांक 5. चूज द प्रॉपर ऍक्शन वर्ड रिलेटेड टू इयर्स. मग इयरनं आपण काय करतो? इयरच्या संबंधित कोणता ऍक्शन वर्ड आहे? टॉक नाही. हिअर. हिअर मीन्स ऐकणे. टॉक म्हणजे बोलणे. वॉच म्हणजे पाहणे. स्पीक म्हणजे सुद्धा बोलणे. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 हिअर. आता आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पाहणार आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी आपले स्वतःचे बुक सुद्धा बाहेर काढायचे आणि ज्याचे मराठी अर्थ माहित नाही ते मराठी अर्थ सोबतच लिहून सुद्धा घ्यायचे. मग पहा आता यामधील पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. चूज द करेक्ट ऍक्शन वर्ड रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर्स. या पिक्चरच्या संबंधित कोणता ऍक्शन वर्ड आहे, व्हर्ब आहे, हे आपल्याला ओळखायचं. ही मुलगी पहा, ही मुलगी काय करताना दिसत आहे? इथं सिंगिंगचं साईन आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात आलं की ही मुलगी काय करत आहे? तरी सिंगिंग करत आहे. बाकी पर्याय सुद्धा पाहून घ्यायचे, ते येणार नाही. दुसरं पिक्चर पहा, ही मुलगी काय करत आहे? तरी काहीतरी वाचन करत आहे. म्हणजे प्लेइंग तर मुळीच नाही. क्राईंग रडत आहे का? तर रडत सुद्धा नाही. स्माइलिंग हसत आहे का? तर नाही. तर ही मुलगी काय करत आहे? तर रिडिंग करत आहे, काहीतरी बुकचे वाचन करत आहे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. पहा बाळांनो, हे सर्वच प्रश्न खूप सोपे असतात, परंतु आपण काळजीपूर्वक वाचन करायचे, कारण बऱ्याचदा सोप्या चुका होतात. तर हे मुलगा काय करत आहे? तर आपला हात हलवत आहे. मग जम्पिंग तर मुळीच नाही. वॉकिंग नाही. वॉकिंग म्हणजे चालत आहे का तू? तर नाही. स्लीपिंग झोपत आहे का? तर नाही. वेव्हिंग. वेव्हिंग मीन्स तो हलवत आहे, म्हणजे आपला हात हलवत आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल वेव्हिंग मीन्स हलविणे, हात हलविणे. तर पुढला पिक्चर पहा, पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. सिलेक्ट द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. आता या पिक्चरच्या संबंधित आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड आपल्याला शोधायचं आहे. तर मग ऍडजेक्टिव्ह विशेषण शोधायचं आहे. ही आहे पेन्सिल, तर पेन्सिल बिग असते का? तर नाही. पेन्सिल लॉंग, तर लॉंग लांब लांब पेन्सिल असू शकते. टॉल उंच, पेन्सिल उंच राहते का? तर नाही, उंच नाही म्हणू शकत आपण. आणि स्लो, स्लो पण नाही. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पेन्सिल कशी आहे ही? तर पेन्सिल ही लॉंग आहे. छोटी असली तर आपण तिला शॉर्ट म्हटलं असतं. प्रश्न क्रमांक 5. विच ऑफ द गिव्हन वर्ड इज नॉट अन ऍक्शन वर्ड. इथं नॉट आहे, तर या महत्वाच्या शब्दाला अधोरेखित करायचं. आपल्याला ऍक्शन वर्ड नसलेला पाहायचा आहे. तर सॅड मीन्स दुःखी, रन मीन्स धावणे, जम्प मीन्स उडी मारणे, इट मीन्स खाणे. तर इथे धावणे, उडी मारणे, खाणे हे ऍक्शन वर्ड आहे. तर सॅड हे ऍक्शन वर्ड नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो पाहून घेऊ आपण. चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिव्हन ऍक्शन वर्ड टू स्लीप. आपल्याला टू स्लीप मीन्स काय हे समजून घ्यायचे. स्लीप मीन्स झोपणे, तर हे आहे का? नाही. हा स्विमिंग करत आहे. हा टिफिन बॉक्स ओपन करत आहे. हे झोपत आहे. तर हे काय? बेंड आहे, वाकलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल टू स्लीप मीन्स पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न पहा काय म्हणतो. सिलेक्ट द करेक्ट वर्ब. आता आपण मगच पाहिलं वर्ब म्हणजे काय? तर ऍक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन वर्ड टू गेट अ मिनिंगफुल वर्ड्स. मिनिंगफुल वर्ड्स आपल्याला ओळखायचं आहे. या पिक्चरापासून एक शब्द बनवायचा आहे आपल्याला. इथं काय? माणूस आहे, त्याला आपण मॅन म्हणतो. आणि मॅन प्लस काय केलं तर एखादा मिनिंगफुल वर्ड तयार होईल. तर मँगो होतो. मॅन रन नाही होणार. मॅन कम, मॅन प्ले तर नाही. तर इथे कोणता अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड्स तयार होतो? तर मँगो. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. म्हणजेच आपण गो हा वर्ब सिलेक्ट केला, त्यामुळे मँगो हा एक मिनिंगफुल वर्ड तयार झाला. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो पहा. चूज द करेक्ट पिक्चर फॉर द गिव्हन ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड या ऍक्शन वर्ड साठी कोणतं पिक्चर योग्य राहील? लिफ्ट, लिफ्ट म्हणजे उचलणे. होल्ड म्हणजे पकडणे. गिव्ह म्हणजे देणे. पुश म्हणजे ढकलणे पुढं. या सर्वांसाठी इयरचा उपयोग होईल का? तर मुळीच नाही. आईचा सुद्धा नाही. नोजचा सुद्धा नाही. तर हँडचा उपयोग होईल या सर्वांसाठी. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो. सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड फॉर माउथ. आपल्या माउथसाठी, तोंडासाठी ऍक्शन वर्ड सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये दिलेले आहे काही. सिप, सिप म्हणजे असा एखादा घोट घेणे. बाईट मीन्स चावणे.
स्पीक मीन्स बोलणे. तर आता यापैकी कोणता ऍक्शन वर्ड येईल? तर यापैकी च्यू. च्यू म्हणजे चघडणे, आणि चघडण्याचं काम सुद्धा कोण करतो? तर माउथ करतो. त्यामुळे स्मेल येणार नाही, हिअर नाही येणार, रीड येणार नाही. आपलं उत्तर येईल च्यू. चूज प्रश्न क्रमांक 10. चूज द इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट मीन्स चुकीचं. चुकीचे ऑप्शन आपल्याला ओळखायचे आहे. टॉक. टॉक म्हणजे बोलणे. वॉक. वॉक म्हणजे चलणे. गुड म्हणजे चांगला. आणि जम्प मीन्स उडी मारणे. जर आपण पाहिलं टॉक, वॉक आणि जम्प हे 3 सुद्धा ऍक्शन वर्ड आहे. त्यामुळे गुड गुड हे ऍक्शन वर्ड येणार नाही. त्यामुळे आपलं इनकरेक्ट ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. 11. पिक आउट द पिक्चर विच इज सुइटेबल फॉर अ गिव्हन ऍक्शन वर्ड. म्हणजे सिलेक्ट करा आहे, ओळखायचं आहे तुम्हाला ऍक्शन वर्डच्या संदर्भात कोणतं पिक्चर योग्य आहे. तर ऍक्शन वर्ड्स कोणकोणते आहे? क्लोज, ओपन, रीड. याच्या संदर्भात आपल्याला पाहिजे आहे. तर याला आपण बंद करू शकतो का? तर याला बंद करू शकतो, उघडू शकतो, पण रीड नाही करू शकत. कारण जार आहे हा, हे बुक आहे. बुकला आपण ओपन पण करतो, क्लोज पण करतो आणि रीड करतो. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. लेटला सुद्धा करू नाही शकणार आणि रुरलला सुद्धा करू शकणार नाही. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न काय पहा. व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर. गर्ल मुलगी काय करत आहे? जम्पिंग तर मुळीच नाही. वॉशिंग हात धुत आहे का, आपलं काही धुत आहे का कपडे वगैरे, तर मुळीच नाही. इटिंग जेवण करताय का, तर हो ही मुलगी जेवण करताय. ड्रिंकिंग पाणी पिताय का, तर नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न कसा आहे पहा. कम्प्लीट द सेंटेन्स बाय चुझिंग द करेक्ट ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड शोधायचा आहे. मग कोणतं डिस्क्रायबिंग वर्ड होईल पहा. मिल्क इज ॲज. रिकामी जागा ॲज अ स्नो. इथे मिल्क दिलं दूध आणि इथं स्नो म्हणजे बर्फ. मग मिल्क इज ॲज, रिकामी जागा ॲज अ स्नो. मिल्क हे स्नो सारखा असतो म्हणते, पण कसा असतो स्नो सारखा? हॉट. मिल्क हॉट असते, पण स्नो हॉट असते का बर्फ? तर मुळीच नाही. त्यामुळे येणार नाही. मिल्क व्हाईट असते, मग स्नो बर्फ व्हाईट असते का? तर हो हे येऊ शकते. मग पर्याय क्रमांक 3. मिल्क इज गुड ॲज अ स्नो. मग स्नो गुड राहते का, चांगला राहते का? तर हे पण येणार नाही, ते वापरू शकत नाही आपण. मिल्क इज ॲज नाईस ॲज अ स्नो हे पण नाही, कारण मिल्क पण व्हाईट असते आणि स्नो बर्फ सुद्धा व्हाईट असते. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्नासाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते पाहू. चूज द प्रॉपर डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द पिक्चर. इथे आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड ओळखायचे आहे आणि या पिक्चरच्या संदर्भात डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच ऍडजेक्टिव्ह पाहायचे आपल्याला. मग प्रश्न क्रमांक 14. हा मुलगा काय करत आहे? या मुलाच्या या ऍक्शन वरून पहा काय करताय तो. स्केर्ड आहे का, घाबरलेला आहे का, किंवा अँग्री रागावलेला आहे, हॅप्पी आहे का तो म्हणजे आनंदी आहे का, ग्लॅड आहे का, ग्लॅड सुद्धा आनंदी आहे का तो पाहायचा आहे. तर आपल्याला हा मुलगा या त्याच्या मूड आवडलेली आहे यावरून लक्षात येते की तो मुलगा रागात आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 अँग्री. प्रश्न क्रमांक 15. आता हा जो चाकू आहे तर चाकू नाईफ नेहमी कसा असतो? हार्ड, शार्प, रफ का सॉफ्ट? तर हा अणुकुचीदार असतो. अणुकुचीदार म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो शार्प. आणि प्रश्न क्रमांक 16. हा जो माणूस आहे या झाडाखाली बसलेला आहे तो बिझी आहे का? तर बिझी तर मुळीच वाटत नाही. बिझी असणारा माणूस बसणार नाही शांततेत. यंग आहे का, तो जवान आहे का? तर नाही. ओल्ड म्हातारा आहे का? तर तो म्हातारा दिसत आहे. तो अँग्री रागावलेला आहे का? तर मुळीच नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4थी व 5वीच्या स्कॉलरशिपसाठी घटक क्रमांक 3 पाहिलेला आहे. यामध्ये आपण ऍक्शन वर्ड आणि डिस्क्रायबिंग वर्ड हे शिकलेलो आहोत. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्कीच सर्वांनी लाईक करा. शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर आपण या चॅनलला मॅथ मित्र श्रीकांत सर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि छान अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेत, स्कॉलरशिप परीक्षेत चांगले गुण मिळतील. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.